लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रासह देशाचं लक्ष असेल ते नागपूरकडे, कारण नागपूरमध्ये रंगणार आहे गडकरी विरुद्ध ठाकरे असा सामना। नितीन गडकरी फक्त महाराष्ट्र नव्हे तर आज देशात परिचित असलेलं नाव। कधी काळी बाळासाहेब ठाकरे त्यांना पुलकरी असं म्हणायचे। देशभरात उभं केलेलं रस्त्यांचं जाळं, हायवे आणि बिनधास्त भाषणाची स्टाईल यामुळे नितीन गडकरी देशभरात परिचित नाव आहे। नागपुरात शहराचा चेहरा मोहरा त्यांनी बदलला। मेट्रो असो की रस्ते की मग उड्डाणपूल, 1995 ते 1999 ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते आणि तेव्हापासूनच त्यांनी आपल्या कामाची छाप पाडायला सुरुवात केली। मुंबई पुणे एक्सप्रेसवे असो की मग 55 फ्लायओव्हर्स, अल्पावधीतच गडकरींनी नाव कमावलं। गेल्या 10 वर्षांमध्ये जम्मू काश्मीरही त्यांनी सोडलं नाही। चीनला लागून असलेला सीमावर्ती भाग असो की मग दिल्ली मुंबई असो, गडकरींनी देशभर रस्त्याचं जाळं विणलं। त्यांचा लोकसभेत सामना आहे तो विकास ठाकरेंशी। काँग्रेसच्या विकास ठाकरेंनी नागपूर पश्चिम मधून आमदारकी भूषवली। महापौर पद आणि शहर काँग्रेसचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलेलं आहे। माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचे कट्टर समर्थक। गेल्या निवडणुकीत नितीन गडकरींनी 6 लाखांहून अधिक मतं मिळवली होती आणि तेव्हा त्यांचा सामना होता तो भाजपमधून बाहेर पडलेल्या नाना पटोलेंशी। नाना पटोलेंनी त्यावेळी 4 लाखांहून अधिक मतं मिळवली होती। त्यावेळी वंचित बहुजन आघाडीने उमेदवार रिंगणात उतरवला होता। मोहम्मद जमाल यांना 31,000 मतं पडली होती। यावेळी वंचितने काँग्रेसला पाठिंबा दिलाय। नागपूरमध्ये खरी लढत गडकरी विरुद्ध विकास ठाकरे अशीच होणार आहे। गडकरींची लोकप्रियता आणि काम याला विकास ठाकरे कशी टक्कर देतात हे बघावं लागेल। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।